आपण आता हा सेकंड पार्ट बघत आहोत. 24,600चा PE घेतलेला आज 30 सप्टेंबर 25. मगाचा जो लॉस चालू होता तो कव्हर झाला. थोड्या वेळाने पुन्हा प्रॉफिटमध्ये जाईल. आज मार्केट कन्फ्यूज असल्यामुळं थोडं स्लो चालणार. मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा आज ठेवू नका. मगाचा जो त्यांनी हाय दिला 23.15 हा पुन्हा तिथपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. लॉस वाढतो कमी होतोय, लॉस वाढतोय कमी होतोय, परंतु हा नक्कीच प्रॉफिटमध्ये जाणार आहे. कारण आपला जो सेटअप आहे तो डाऊनट्रेडचा आहे असं स्पष्टपणे सांगतो आहे. जिथं परफेक्ट नॉलेज असतं तिथं भीती नसते, हे मी वारंवार सांगतो. भीती वाटते याचा अर्थ नॉलेज कमकुवत आहे. पैशाच्या मागं लागू नका, सिस्टीम समजून घ्या. ही सिस्टीम वर्कआउट कशी करते हे नीट पहिले समजून घ्या. पैसे आपोआप तयार होतात. त्याच्या मागं सायकोलॉजी काय असते, कशा पद्धतीनं वर्कआउट होतं, कुठली कॅन्डल कशासाठी तयार झाली आहे, ती कॅन्डल कोण बनवतं आहे, ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत. बघा हळूहळू प्रॉफिट सुरू झाला आहे. 23.15 हा जो हाय आहे तिथपर्यंत हा जाईल असा एक अंदाज आहे. सकाळी जो त्यांनी हाय दिला होता मार्केट सुरू झाल्यानंतर पुन्हा परत तिथपर्यंत जाईल. 23.15 400 रुपये प्रॉफिट. 400-500च्या आसपास जाईल हा आता. येस, 500 कव्हर केलं त्यांनी. सर्व गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करून मगच एंट्री करायची आहे. ओव्हर कॉन्फिडन्सनी कुठेही काम करू नका. मगाचा जो हाय होता तो त्याने क्रॉस केला 23.15चा.
बघा लॉसचे आकडे जे असतात ते फास्ट तयार होताना दिसतात, पण प्रॉफिटमधले जे आकडे आहेत त्याला वेळ लागतो, कारण लॉसमध्ये टाईम डिके हा ॲड झालेला असतो, त्यामुळं लॉस खूप फास्ट होताना दिसतो. परंतु ज्यावेळेला तो अपट्रेडला जात असतो तर त्यावेळेला ते आकडे कमी स्पीडनं वाढताना दिसतात. पण जर लॉस होणार असेल तर ते आकडे फास्ट कमी होताना दिसतात. काही ठराविक वेळेनंतर हा वेगानं खाली जाईल. ठराविक वेळेनंतर हा वेगानं खाली जाईल, परंतु आपण जर थांबलो तर आपला लॉस जो होईल तर तो पुन्हा परत, जरी मेन चार्ट फास्ट खाली गेला तरी पण इकडं प्रीमियम तो एवढा तुमचा कवर होणार नाही, कारण त्याच्यामध्ये टाईम डिके लागलेला असतो. खूप मोठ्या प्रॉफिटची आपल्याला इथं आज अपेक्षा ठेवायची नाही आहे, कारण डेची कॅन्डल जी आहे ती कन्फ्यूज कॅन्डल आहे. त्याची मुवमेंट बघितली का, एकदम स्ट्रेट, एकदम स्ट्रेट मुवमेंट आलेली, कुठेही त्यांनी टर्न मारलेलं नाही, करेक्शन केलं नाही, एकदम स्ट्रेट. इथून केवढी मोठी मुवमेंट आली, एकदम स्ट्रेट. 10.23 पासून 13 पासून तर 23 पर्यंत 10 पॉईंट म्हणलं तर 750 पॉईंट. आपली एंट्री उशिराची आहे त्याच्यामुळं हे प्रॉफिट कमी दिसते. आपली एंट्री जर ॲक्युरेट इथं असली असती तर हे 10 पॉईंट आपल्याला मिळाले असते, 750 वगैरे इथं प्रॉफिट दिसलं असतं. आपली एंट्री थोडी उशिरानी झाली आणि रेड कॅन्डलला आता खालनं शॅडो वगैरे येते. आता बघा हा पुन्हा जर 24 पर्यंत गेला तर मग इतकं प्रॉफिट तुम्हाला इथं दिसणार नाही, थोडं कमी दिसेल. पुन्हा परत तेवढंच प्रॉफिट मिळवायचं असेल तर त्याला अजून थोडं वरती जावं लागेल, कारण काय टाईम डिके ॲड झाला. फुल कॉन्फिडन्सनी काम करा. त्यासाठी काय पाहिजे, नॉलेज परफेक्ट पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे, प्रॅक्टिस भरपूर पाहिजे, आहे की नाही. रोज 1 तास जरी प्रॅक्टिस केली तरी खूप 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 काही तुम्ही करू शकता.